शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर एका भटक्या कुत्र्यानं हल्ला केला। या कुत्र्यानं संभाजी भिडेंच्या पायाला चावा घेतला। नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून। संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याचा हल्ला। संभाजी भिडेंच्या पायाला चावला कुत्रा। कुत्र्यांच्या विरोधात सांगली महापालिका ऍक्शन मध्ये। संभाजी भिडे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक, त्यांना सध्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय, कारण त्यांना कुत्रा चावलाय। कुत्र्यानं पायाचा चावा घेतल्यानं ते जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार संभाजी भिडे एक कार्यक्रम आटोपून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराकडे जात होते। सांगलीतील माळी गल्ली परिसरात एका अज्ञात कुत्र्यानं त्यांच्यावर हल्ला केला। या कुत्र्यानं त्यांच्या पायाचा चावा घेतला। जखमी झालेल्या संभाजी भिडे यांना तातडीनं उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय। या घटनेची माहिती मिळताच सांगली महानगरपालिका तातडीनं ऍक्शन मोडवर आली आहे। सध्या सांगली महापालिकेनं मंगळवारी सकाळपासूनच भटके कुत्रे पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली। ज्या माळी गल्लीमध्ये संभाजी भिडेंवर हल्ला झाला त्या परिसरातील आणि शहरातील इतर भागातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान या गंभीर घटनेवरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे। संभाजी भिडेंना कुत्रा चावल्याच्या घटनेची SIT मार्फत चौकशी करावी अशी उपरोधिक मागणी करण्यात आली आहे। हो, कुठला कुत्रा शोधत आहेत पोलीस याचं अजून मला काही माहिती मिळाली नाही। मी माहिती घेतो। आणि कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो, तर प्रामाणिक कुत्रा बिचारा आपण जसं म्हणतो की प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे। त्या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे। माझ्या शहरातील कुत्रे खूप वाढलेत। ते आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला। म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत। आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल। या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो। हे सरकारचं कार्य करण्याची पद्धत चांगली। संभाजी भिडेंवर कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यामुळं भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। केवळ सांगलीच नाही तर सगळ्याच महानगरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना हैराण केलंय। आता महापालिका या कुत्र्यांच्या त्रासावर काय ठोस उपाययोजना करते ते पाहावं लागेल। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली। तर या घटनेनंतर सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी संभाजी भिडेंची भेट घेतली। कुत्र चावलेल्या भिडेंच्या भेटीला चक्क पोलीस अधीक्षक पोहोचले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून भिडेंची विचारपूस करण्यात आली। महापालिका उपायुक्तांनी सुद्धा भिडेंची भेट घेतलेली आहे। तसंच आता कारवाईला सुद्धा वेग आलेला आहे। या सगळ्या भटक्या कुत्र्यांना आता पकडण्याची मोहीम सांगली महापालिकेने हाती घेतलेली आहे। तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संभाजी भिडेंची भेट घेतलेली आहे। बहुधा त्यांच्या तब्येतीची विचारपूस वगैरे करण्यासाठी ही भेट झाली असावी। Thank you.